नमस्कार, तारा न्यूजच्या आणखीन एका स्पेशल स्टोरीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। कोल्हापूरमधलं राजकारण हे सगळ्यांच्याच परिचयाचं आहे, पण राजकारण बाजूला ठेवून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करणारे, समाजहित जोपासणारे समाजधुरीण फार थोडेसेच असतात आणि या थोड्यामध्ये ए.वाय. पाटील यांचा समावेश होतो। कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक पटलावर आपल्या दमदार कर्तृत्वाचा ठसा उमटवून संपूर्ण जिल्हाभर लोकप्रियतेचा लौकिक मिळवणारं व्यक्तिमत्व म्हणजे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष ए.वाय. पाटील। आपल्या वडिलांच्या हातावर हात ठेवत त्यांनी स्वतःला समाजसेवेसाठी बांधून घेतलं। तब्बल 12 खेड्यातील लोक त्यांच्या वडिलांच्याकडे न्याय मागायला यायचे। त्यांचाच वारसा पुढे जपत तळागाळातल्या लोकांच्यासाठी काम करण्याची इच्छा मनाशी बांधून स्वतःला सतत कार्यरत ठेवणारे ए.वाय. पाटील हे कोल्हापुरातील सगळ्यांच्याच परिचयाचे झाले आहेत। राधानगरी तालुक्यासारख्या दुर्गम भागात दूधगंगा काठावर सोळांकूर या छोटेखानी गावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात ए.वाय. पाटील यांचा जन्म झाला। मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पाटबंधारे विभागात काही काळ नोकरी केली। वडील 12 खेड्याचे पोलीस पाटील असल्यामुळे पंचक्रोशीतील अनेक लोकांचा त्यांच्या घरी विविध कामं आणि लहान सहान तंटे मिटवण्यासाठी राबता असायचा। त्यांचेच त्यांनी बाळकडू घेऊन हळूहळू समाजकार्यात त्यांनी सहभाग घेतला। कोणताही राजकीय वारसा नसताना सामाजिक कार्यात स्वतःला वाहून कार्य केल्यामुळेच लोकांच्या मनात त्यांनी आपला ठसा उमटवला। त्यांनी स्थानिक सहकारी संस्थेत काम करत असताना मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन त्यांनी 1995 मध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून कधीच बघितलं नाही। सत्ता ही शोभेसाठी नसते तर सर्वसामान्यांच्या विकासासाठी असते हे ओळखून कार्यरत राहिल्याने त्यांचा राजकीय आलेख वाढत गेला। केवळ सहकारच नाही तर सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपला दबदबा निर्माण केला। यासोबतच ए.वाय. पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य, बिद्री साखर कारखाना उपाध्यक्ष, एस.टी. महामंडळ सदस्य आणि 6 टर्ममध्ये सलग 30 वर्ष के.डी.सी.सी. बँकेचे संचालक आणि अध्यक्ष म्हणून काम केले। जिल्हा बँकेवर सलग 2 वेळा बिनविरोध निवडून गेले। राजकारणात स्वमर्यादित न राहता कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचं काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं, त्यामुळे त्यांचं नेतृत्व लोकप्रिय बनलं। 35 वर्षांच्या राजकारणात कार्यकर्ते आणि पै पाहुण्यातील सलोखा तुटू नये म्हणून कोणतीही मोठी रिस्क आजतागायत त्यांनी घेतली नव्हती। 1985 साली त्यांनी के.पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता म्हणून काम केलं। 35 वर्ष राजकारण करत असताना सामाजिक कामाच्या शिदोरीवरच कार्यकर्त्यांची त्यांनी मोठी फौज उभा केली आहे। याच कार्यकर्त्यांच्या जीवावर आता ते विधानसभा लढण्याच्या तयारीत आहेत। सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याची एक वेगळी लकब त्यांच्याकडे असल्यामुळे दररोज सकाळी 7 वाजल्यापासून त्यांच्या घरामध्ये जनता दरबार भरलेला असतो। भेटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची आपुलकीने चौकशी करून त्यांच्या सुखदुःखातही ते नेहमी सहभागी होतात। तसेच त्यांनी सत्तेचा वापर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतो हे आपल्या कृतीतून दाखवून दिलंय। वेगवेगळ्या सत्तेमध्ये कार्यकर्त्यांना संधी देऊन सत्तेचं विकेंद्रीकरण केलं आणि कार्यकर्त्यांना मान सन्मान दिला। ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांची शिक्षणाची सोय जवळ व्हावी या उद्देशाने त्यांनी व्यंकनाथ शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून श्री यशवंतराव पाटील विज्ञान महाविद्यालय सोळांकूर, श्री यशवंतराव पाटील माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज सोळांकूर, श्री यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र सोळांकूर, श्री ए.वाय. पाटील माध्यमिक विद्यालय कोनोली अशा ग्रामीण भागांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचं दालन उभं करून 5वी पासून ते पदवीपर्यंत त्यांच्या शिक्षणाची सोय करून दिली। या संकुलात आज 2000 विद्यार्थी अध्ययनाचे धडे गिरवत आहेत। त्याचबरोबर भविष्यात पदव्युत्तर अभियांत्रिकी, मेडिकल, कृषी यांचे अभ्यासक्रमही सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे। याशिवाय भागातील अनेक समस्या त्यांनी जाणून घेतल्या असून काळमावाडी धरणाची गळती, वाडी वस्तीतील दळणवळणाची समस्या, धरणग्रस्तांचे गंभीर प्रश्न,
अभयारण्यातील लोकांचे पुनर्वसन, क्रीडा संकुल, औद्योगिक प्रकल्प, डोंगराळ भागात प्राथमिक आरोग्याचा प्रश्न, पाडगाव येथील अदानी प्रकल्पास विरोध, याशिवाय शक्तीपीठ महामार्गास विरोध, तसेच आजरा टोल नाक्याला विरोध आणि मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी त्यामध्ये सहभाग यासाठी देखील त्यांनी समाजहित जाणून आवाज उठवला आहे। पण जनतेने त्यांच्या हाकेस साद घातल्यास खऱ्या अर्थानं जनतेच्या समस्या जाणून घेणारा, त्यांच्या समस्या सोडवणारा एक खरा नेता त्यांना मिळेल, यासाठी या विधानसभेला राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील आमदार म्हणून A.Y. पाटील यांचा खऱ्या अर्थानं विचार होईल यात शंका नाही। या आणि अशाच स्पेशल स्टोरीसाठी तारा न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।